बिंदर यांच्यामध्ये तीन ओव्हर. खराब रस्ता थोडा तिथून पण पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केलाय. क्रॉस द लाईन. धीरजच्या बॅट मधून हा चौकार. धावा किती? तीन. तीन धावा. पाहूया अजय मात्र स्टार्टला येतोय. चांगली सुरुवात धीरजने करून दिली आपल्या संघाला. 7 धावा धापलकरते लागल्यात. बिनबाद 7 अशी धावसंख्या. 3 षटकाचा सामना, शेवटचा सामना पाहतोय या मैदानावरील. आणि ऑफसाईडला मात्र टोलला चेंडू. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण इकडे. गोलंदाजी मार्ग कोण आहे? कृष्ण गोलंदाजी मार करते. लेफ्ट हँड गोलंदाज काष्टबळीकडची भूमिका पाहतोय उमरी संघाकडून. कृष्ण याला एक जबरदस्त खेळाडू आहे. डाव चेंडू येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाणे पोहोचली मात्र 8 या अंकावरती. वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक इथं दुसरं घेऊन येतो गोलंदाज वासुदेव.
वासुदेव उमरी संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो वासुदेव. आणि काय चेंडू, अप्रतिम चेंडू, ब्रह्मास्त्र. यारकर परीचा गोलंदाज पहिला चेंडू मध्ये यारकर फेकी करतोय तो गोलंदाज वासुदेव. एक मोठा फलंदाज आहे शामुरे अजय, नक्कीच त्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केला. हा मोठा फटका, चेंडू थांबणार नाही. या षटकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे बिनबाद 14. पुन्हा तोच फटका, पुन्हा तोच चेंडू. अजयच्या बॅट मधून हा उत्तुंग असा दुसरा षटकार. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर अजय. वीस धावा धावफलकात आहे षटकाराच्या सहाय्याने. अप्रतिम फलंदाजी आणि पुन्हा त्या तोच चेंडू आणि तसाच फटकारण्याचा प्रयत्न केला, परंतु ते चेंडूने उसळी घेतली आणि चेंडू झाले एस्ट्रोवेकच्या हातामध्ये निर्धाव. पुन्हा मात्र इथं वन बाउन्स सीमारेषेवर चौकार. काय फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी करत असताना अजय आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय. तो मात्र अजयच्या पारीचा अंत तो पहिला विकेट मात्र मिळतोय उमरी संघाला अजयच्या स्वरूपामध्ये, परंतु कामगिरी चांगली केली अजयने. 2 षटकार 1 चौकार, चांगले योगदान दिले आपल्या संघासाठी. जे धावांची घरदगडी धावा इथे झाल्यात, हे 24 धावा सुद्धा मात्र चेस करता समोरच्या संघाला नक्कीच नाकीने येऊ शकतं, कारण बॉलिंग पिच आहे. परंतु अशा बॉलिंग पिचवर सुद्धा चौकार षटकारांची आतषबाजी करणारा फलंदाज बाद होतोय तो मात्र अजय. जबरदस्त फलंदाजी. इथे मात्र उंची घेतली, परत पाहूया चेंडू परत कोणी फील्ड पोहोचत नाही क्षेत्ररक्षक, आणि इथे मात्र 2 धावा सहज धावून काढतोय धीरज. वन डाऊन साठी फलंदाज जातोय मैदानामध्ये गेले तर मात्र अतुल. हा चांगला चेंडू आहे, तुम्हाला नक्कीच गोलंदाजीमध्ये परिवर्तन करणे गरजेचं आहे. शेवटचं षटक हाणमारीचं षटक मानलं जातं. गोलंदाज कोण आहे? महेंद्र पाहूया कशी गोलंदाजी करेल. सामोरे मोठा फलंदाज आहे धीरज. आणि चेंडू मात्र थांबणार नाही, गॅपमध्ये चेंडू जातोय आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हा येतोय चौकार. किती 30 धावा धापाल काढतो ह्या चौकाराच्या सहाय्याने. पाहतो आपण भिंगर संघाची धावसंख्या. स्लिप पॉईंटच्या दिशेला जे क्षेत्ररक्षक त्यांनी चेंडू हलवणं गरजेचं होतं.
एक धाव मिळाली असते, परंतु 3 धाव फुकट गेल्यात. इथं मध्ये क्रॉस झाला आणि खेळला फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडू परत धावतील, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत 2 धाव सहज इथे कंप्लीट केल्यात. 32 धावा धावफलकावरती. आता शेवटचे किती चेंडू बाकी आहेत? 1 2 शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलमध्ये किती धावा करतील, मात्र एखादा षटकार किंवा चौकार खेचू शकते मात्र तो धीरज. आणि मारलाय हा षटकार. शॉर्टपिच चेंडू बिनारतो आपल्याला, मात्र धीरज मात्र दयामय दाखवणार सीमारेषे बाहेर फेकून दिलाय. षटकार येतोय. षटकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 38. शेवटचा चेंडू 38 धावा धावफलकावरती. पुन्हा दुसरा षटकार. काय फलंदाजी. 2 षटकार अजयने मारले, 2 षटकार मात्र धीरजने खेचलेत. जबरदस्त फलंदाजी करत असताना मात्र 44 धावा धावफलकावरती लागल्यात. चेंडू फेकला का? किती धाव झाले त्यांच्या? येणारे 3 षटकं आणि 45 धावांची गरज असेल विजयासाठी. या स्पर्धेमध्ये SSKवरती नाव कोरण्यासाठी शिवसेना सरपंच चषक 2024 ही स्पर्धा पाहतो आपण संजयनगर यांच्या माध्यमातून. तमनाथी मैदान या स्पर्धेसाठी पाहतोय. एक जबरदस्त मैदान, एकदम गोल मैदान पाहतो आपण. ह्याच मैदानावरती नाईट शंकुला होणार आहेत पुढील 2 हप्त्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केला आहे, परंतु पाहूया चेंडू जाईल का सीमारेषे बाहेर. षटकार आहे. आम्ही सुद्धा इकडे पाहतो षटकार आहे. नक्कीच झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच क्षेत्ररक्षकाने खाली रेषेला पाहिलं नाही आणि बाहेर जाऊन मात्र झेल टिकला होता. पहिला षटकार अशीच फटकेबाजी पण पहिलं करावी लागेल, कारण प्रत्येक षटकामध्ये 15 धावा कराव्या लागतील. कमबॅकिंग गोलंदाजी पाहतो इथं. षटकार खाल्ला, परंतु पुढच्या चेंडूवरती कशी कमबॅक करायचं ते मात्र
धीरज ह्या गोलंदाजाकडून नक्कीच शिकावं लागेल. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने, पण थोडस बाहेर पाय गेला त्याचा आणि षटकार मिळाला. इथं मात्र प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 15 धावा करायच्या आहेत. इथं सर चेंडू घोषित केलाय. एक स्लेडरची गोलंदाज ट्रिप चेंडू फेकण्यात आला होता. फसवा चेंडू होता, परंतु इथं पंचांनी हरला आणि एक सर चेंडू घोषित केलाय. अनंतर धावसंख्येमध्ये भरते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 7 या अंकावरती. पुन्हा बॅटची गळा, पुन्हा मात्र दुसरा फलंदाज बाद होईल. आता मात्र चौथ्या क्रमांकावरती जातो सुनील. सुनील कशी फलंदाजी करणार? आपला संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे. प्रति षटकामध्ये 15 ते धावांची सरासरी करावी लागेल. सुनील इथं उमरी संघ जाणतायत की एक धावसंख्या मात्र खूपच मोठी आहे, त्यामुळे फटकेबाजी करणे गरजेचे आहे. एक एक चेंडू आपल्याला मिस, आपल्याला पराभूत कडे म्हणून जाईल, त्यामुळे आपल्याला एक एक चेंडूवरती फटका मारायचा आहे, फटका खेचायचा आहे. चौकार षटकार हे मारावे लागतील. आणि आलाय सुनीलच्या बॅटमधून हा षटकार. गेल्या गेल्या मात्र सुनीलने फेकून दिलाय सीमारेषे बाहेर चेंडूला. 6 धावांसाठी षटकार होतोय. 4 चेंडूचा खेळ झाला. रोड मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 13 धावा आल्या धावफलकावरती. 14 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. अप्रतिम फटका. अरे इथं मात्र चांगली फलंदाजी सुनीलच्या माध्यमातून पाहिली आपण. षटक क्रमांक 1 संपवण्यात आले. धावसंख्या जाऊन पोहोचली 17. किती 17 ना 18 18 अंकावरती. चांगली सुरुवात. 18 जे धावांची गरज होती त्या धावा इथं आलेल्या आहेत. हॅलो, ह्या चौकाराच्या सहलीमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 अंकावरती. काय फलंदाजी करतोय सुनील. कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता उमरी संघ, त्याला मात्र वाचवताना दिसतोय तो मात्र सुनील. अशीच फटकेबाजी करावी लागेल. हा खराब, परंतु पंच
नक्कीच हा no घोषित केलाय पंचांनी. दंडित केले तर गोलंदाजाला. फ्री हिट असेल. फक्त नो. धावसंख्या 1 ने वधारते 23. दोन चेंडू झालेत का? बावीस धावांची गरज आहे अजूनही 10 चेंडूमध्ये. फ्री हिट आणि हा फ्री हिटला मात्र नक्कीच ही संधी हुकली आहे सुनील यांच्याकडून. हा फटका मात्र येणं गरजेचं होतं कारण फ्री हिट होता. 22 धावांची गरज आहे 9 चेंडू. इथं एक चेंडू मिस होणार तर आपल्या पराभवाचे सामोरे जाऊन घेणार. फटक्यामध्ये ताकद मात्र आहे सुनील मध्ये षटकार आणि चौकार मारण्याची, परंतु गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. आपले गोलंदाज कोण रे? नक्कीच इथं बॅक टू बॅक मात्र 3 चेंडू निर्धाव खेळतोय तो मात्र सुनील. 3 बॉल काढलेत. सगळे ऑफसाईड गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. एकतरी मोठा फटका येणं गरजेचं होतं. जे 4 चेंडू डॉट झाले कुठेतरी ही मॅच मात्र भिंगार संघाच्या बाजूने झुकली असंच समजावं लागेल कारण येणारे मात्र आता 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. सुनीलची मात्र आपण इथं कमजोरी पाहिली. अंगावरचा चेंडू मात्र सुनील सोडत नाही. ऑफसाईडचा चेंडू मारत सुनीलला मरत नाही. 4 चेंडू ऑफसाईडला फेकी केले गोलंदाजाने आणि 4 चेंडू मात्र डॉट खेळलाय सुनील. अप्रतिम गोलंदाजी संजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि त्यानंतर 5 चेंडू डॉट झालेत आणि 5 चेंडू मध्ये आता 22 धावांची गरज. समीकरण होतं कुठं आणि गेलं कुठं. हे 5 चेंडू मध्ये जर तुम्ही मिस केले त्याच्यामध्ये 7-8 धावा जरी आल्या असत्या तरी पण नक्कीच तिथं पाहतो आता क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाहीये. परतावं लागेल इथं कृष्ण यांना. चार षटकार खेचावे लागतील. 3 षटकार 1 चौकार. नवीन फलंदाज जायचं नवीन फलंदाज. नक्कीच इथं पाहतो आपण 7 चेंडू मात्र डॉट झालेत. शेवटचे 3 बॉल. 10 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता असताना
7 चेंडू डॉट खेळले अन्यथा इथे सामन्यामध्ये आपल्याला कमबॅकिंग पाहायला मिळत असते ते मात्र उमरे संघाची. नक्कीच सुरुवातीला जर आपण ही पोझिशन जर वापरली असती सुनील, जो दुसरा गोलंदाज होता त्या गोलंदाजावरती आपण बाहेर जर एवढे जर फटके खेळले असते तर नक्कीच आपण षटकार खेचले असते. परंतु आताच डोक्याच्या वरून पाणी जास्त गेलेलं आहे. चला एक चेंडू नाश्त्याचा फलंदाज आपण जायचं रे खेळायला. कोण सारूला तुला बंद करू इथं बंद करू युट्यूब लाईव्ह. ओके, ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतो तो मात्र अजय. तर यायचं लाईनअपने बाहेर मैदानातून चांगला खेळ केला उमरे संघ. आपण सुद्धा सुनील थोडंसं हलगर्जीपणा केला. थांब जरा तसं हे द्यायचं आहे, मॅन ऑफ द मॅच द्यायचे आहे. हर्ष पारदे आपल्या हातून मात्र मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलाय अजय भिंगार संघातील. या स्पर्धेमध्ये आपल्या शिवसेना सरपंच चषकावरती आपलं नाव करतो. सेमीफायनलमध्ये धडक मारतो तो मात्र भिंगार संघ. कॅमेरामॅन इकडं फिरवायचा कॅमेरा. फोटो घ्या रे कोणतरी, फोटो घे. घेतला